कसं आहे की समाजामध्ये खूप अशा मोठमोठ्या स्कूल आहेत, त्यानंतर मोठमोठ्या संस्था आहेत, परंतु एक सामान्य गरीब वंचित असेल किंवा जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत यांच्या कुटुंबासाठी हे भूमी फाउंडेशन स्पेशली काम करतं. ही खरंच एक अभिमानाची आणि एक चांगली गोष्ट आहे. मी आत्ताच तुमच्या या प्रस्तावनेमध्ये ऐकले की मुलांचे एवढी प्रगती आहे, इंग्लिश वाचता येतं, सगळ्या गोष्टी आहेत. खरंच ह्याच्या पुढे ही मुलं खूप चांगल्या टप्प्यावर जाणार आहेत. मुलांना माझं एकच सांगणं आहे की आपण आपली परिस्थिती आता कुठंच पुढं आणायची नाही आहे. तुमची परिस्थिती जी आहे ती सगळी भूमी फाउंडेशननं सगळी तुमची जी काय आपल्यावर आर्थिक परिस्थिती असते ती सगळी त्यांनी उचललेली आहे, ती हातात घेतलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या ठिकाणची तुमची शिस्त बघितली, बरोबर आहे, तुमच्या सकाळपासूनचा संध्याकाळपर्यंतचा दिनक्रम पाहिला, खूप एक चांगला आहे. आणि निश्चितपणे आपल्यामध्ये कुठलाच आपल्या शिक्षणामध्ये आणि प्रगतीमध्ये कुठलाच आपल्या परिस्थितीचा अडसर येऊ द्यायचा नाही, बरोबर आहे. ते काहीच इकडे लक्ष द्यायचं नाही, तुम्ही तिकडे त्या बाजूला द्यायचं नाही. सगळे हे दायित्व ह्याने घेतलेलं आहे, बरोबर आहे. त्यांनी तुमच्यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि तुमच्यासाठी झटतायत. फक्त तुम्ही एकच आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीनं शिकत राहा. एखादा आता तुमच्यामध्ये कुणी कमी असेल, कुणी जास्त असेल, अभ्यासामध्ये काही फरक पडत नाहीये. आपल्याला खूप पुढे जायचं आहे. तर आपण काय करायचं, मग इतर गुण आपल्यामध्ये असतात. तुम्ही लँग्वेज शिकू शकता, त्याच्यामध्ये इंटरेस्ट, म्हणजे आपल्याला कुठली गोष्ट कधी येते तर आपण त्याच्यामध्ये जेव्हा रस घेतो आणि आपण जर त्या गोष्टीचा तिटकारा केला, कंटाळा केला की ती गोष्ट आपल्याला अवघड वाटते. मग इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे. आपल्याला इच्छाशक्ती आपली जर चांगली असेल, आपली जर इच्छाशक्ती आपण ठेवली, आता तिने कसं सांगितलं की मला पायलट व्हायचे, 100% ती पायलट होणार आहे. त्याच्यासाठी काही लागत नाही, फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे आणि तुम्ही तशी तयारी करत गेलं पाहिजे. आता ह्याच वयामध्ये तिची ती इच्छाशक्ती आहे, तर निश्चितपणे 12वी नंतर जेव्हा तुम्ही NDAला जाल तर तुम्ही निश्चितपणे तुमचं सिलेक्शन होणार त्याच्यामध्ये. आणि हळूहळू तुम्हाला त्या टप्प्यावर कसं जायचं हे तुम्हाला मार्गदर्शन हे सर्व मंडळी आपल्याला करणार आहे. चांगला अभ्यास करा, आरोग्य चांगलं पाहिजे. आपलं आरोग्य चांगलं असण्यासाठी आपल्या सवयी चांगल्या पाहिजे. खाण्याच्या सवयी असतील, राहण्याच्या सवयी असतील, स्वच्छता असेल वैयक्तिक, हे आपल्यालाच करायचं आहे, बरोबर आहे. आपल्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या व्यवस्थितरित्या आपणच स्वतः करायच्या आहे. कारण काय होतं की आपण जर स्वावलंबी झालो तर आपल्याला कोणाचे आधार घ्यायची गरज लागत नाही. तुम्ही जर पहिल्यापासून तुमचं आरोग्य चांगलं असेल तर अभ्यासात मन पण तुमचं रमणार आहे. अडचण असेल तर तुम्ही निश्चितपणे मॅडमला सांगायचं, बरोबर आहे. परंतु कधीच असं म्हणायचं नाही की मला कमी मार्क्स पडले, तिला जास्त पडले, असं काहीच नाही आहे. मार्क्स हा आयुष्यामध्ये फॅक्टर्स नाही. तुम्ही करिअर खेळामध्ये करू शकता, तुम्ही इतर वेगळ्या विषयात करू शकता, ड्रॉइंगमध्ये करू शकता, कितीतरी फील्ड आहे. पण एक चांगला माणूस म्हणून निश्चितपणे तुम्ही यातनं बाहेर पडणार आहे. तुम्ही खूप मोठ्या पदावर जाणार आहे, बरोबर आहे. फक्त त्याच्यासाठी काय आहे की आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. देर्याहारी पलंगावरी असं नाहीये, आपल्याला कामच करावं लागेल. तर तुम्हाला सगळ्यांना मी देतो आणि निश्चितपणे तुम्ही खूप पुढे जाल यासाठी परत शुभेच्छा देऊन मी थांबतो. फाउंडेशनचे हे कार्य त्यांना पण शुभेच्छा देतो.